घरात बनवलेल्या या शेवया आपण नेहमी त्याच पद्धतीने बनवून खातो. चला, आज मी तुमच्यासोबत मस्त अशी वेगळी रेसिपी शेअर करते, की जी तुम्ही आवर्जून बनवाल याची गॅरंटी आहे. नेहमीच्या पद्धतीनेच दूध शेवया किंवा शेवयाचा उपमा, की ज्यालाच शेवयाचा भात असं सुद्धा म्हटलं जातं, असं न बनवता आज थोडासा वेगळा पदार्थ बनवूया. जो नाश्त्यासाठी अतिशय पटकन तयार होतो. खूप जास्त सुद्धा आपल्याला वेळ यासाठी द्यावा लागत नाही. नेहमीचंच उपीट, शिरा खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल, तर कधीतरी हा पदार्थ तुम्ही नक्कीच ट्राय करून पाहायला हवा. सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे शेवया भाजून घेणं. यासाठी बरोबर 1 चमचा भरून मी इथं तूप घेतलंय. आता थोड्याशा या तुपामध्येच आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे. तर इथे मी काजू, बदाम, पिस्ता आणि मनुका घेतलेत. मनुका मी आत्ताच यामध्ये नाही भाजून घेणार. मनुका सगळ्यात शेवटी अगदी थोडा वेळ आपण भाजून घेऊयात. थोड्याशा तुपामध्ये मंद आचेवरती हा सुकामेवा चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. म्हणजे असा हा पदार्थामध्ये कुरकुरीत लागतो. हलकेसे डाग येईपर्यंत सुकामेवा परतून घेतला. आता यामध्ये मनुके घालून फक्त काही सेकंदांसाठीच आपल्याला परतून घ्यायचे. हलकेसे मनुकेवरती डाग आले की लगेचच हे सगळं साहित्य आपल्याला एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचंय. इथे तूप अजून बरचसं शिल्लक आहे. या तुपामध्येच आपण शेवया भाजून घेऊयात. तर या रव्याच्या शेवया आहेत. याऐवजी जर तुमच्याकडे गव्हाच्या शेवया असतील, त्या इथे सुद्धा तुम्ही वापरू शकता. शेवया सुरुवातीला अशा व्यवस्थित भाजता येत नाही. यासाठी काय करायचं? असे 2 चमचे घ्यायचे आणि 2 चमच्याने असं पलटी करत आपल्याला शेवया भाजून घ्यायच्यात. लक्षात घ्या, की या शेवया आपल्याला मंद आचेवरतीच भाजून घ्यायच्यात. शेवया भाजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागू शकतो. साधारण एक 5-7 मिनिटं लागतात. पण या शेवया अतिशय खमंग अशा भाजल्या गेल्या पाहिजेत. शेवया हलक्याशा गरम झाल्या, तुपाचं यावरती कोटिंग आलं, की शेवया एकाच चमच्याने भाजणं सोपं होऊन जातं. 2 लोकांना पुरणारा पोटभरीचा असा नाश्ता आपण बनवतोय, यासाठी बरोबर 1.5 कप भरून मी या शेवया घेतल्यात. मंद आचेवरती साधारण 7 ते 8 मिनिटांसाठी हलकेसे यावरती डाग येईपर्यंत मी त्या शेवया चांगल्या भाजून घेतल्यात. शेवयांमधून खमंग असा भाजलेला सुवास येतोय. आता यामध्येच आपल्याला साखर घालायची आहे. 1.5 कप शेवयांसाठी बरोबर इथे मी अर्धा कप भरून साखर घेतली. साखर मंद आचेवरती या शेवयांमध्ये मिक्स करून घ्यायची. साखर फक्त आपल्याला शेवयांमध्ये मिक्स करून घ्यायची. अजिबात ही आपल्याला वितळवून घ्यायची नाहीये. आता या शेवया चांगल्या पांढऱ्या शुभ्र होत्या. हलक्याशा त्या मला पिवळसर दिसतात. पण आणखीन जास्त रंग येण्यासाठी यामध्ये मी केसराचे काही धागे घालतेय, की ज्यामुळे शेवयांना रंग सुद्धा छान येईल आणि स्वाद सुद्धा मस्त येईल. केसर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. इथे मी फक्त रंगासाठी हे घालतेय. तुम्हाला नसेल घालायचं, तुम्ही पूर्णपणे स्किप करू शकता. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय. 1.5 कप शेवयांसाठी बरोबर 1 कप भरून मी इथं पाणी घेतलेलं आहे. साखर आपण यामध्ये घातलेली आहे, यामुळे साखरेचं सुद्धा पाणी होईल आणि या पाण्यामध्ये या शेवया अगदी परफेक्ट अशा मऊसूत शिजल्या जातील. पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं, साखर लगेचच विरघळली जाते. आता यानंतर आपल्याला यावरती लगेचच झाकण ठेवायचंय आणि यामधलं पाणी चांगलं आटेपर्यंत या शेवया आपल्याला चांगल्याच वाफवून घ्यायच्यात. 2 ते 2.5 मिनिटानंतर यावरचं मी झाकण काढून घेतलं आणि आता व्यवस्थित शेवया मिक्स करून घेऊ. तुम्ही इथे बघू शकता केसराने व्यवस्थित असा त्याचा रंग सोडलेला आहे. गरम पाणी आहे. गरम पाण्यामध्ये लगेचच केसर त्याचा रंग सोडतो आणि यामुळेच शेवयांना सुद्धा पटकन रंग येईल. हा रंग सगळ्या बाजूने व्यवस्थित शेवयांना लागायला हवा, यासाठीच आपण आधीच यावरचं झाकण काढून मिक्स करून घ्यायचं. पाणी बऱ्यापैकी यामधलं आटलेलं आहे, पण अजून शेवया शिजलेल्या नाहीत. यासाठी पुन्हा एकदा यावरती झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिटांसाठी शेवया चांगल्या मंद आचेवरती आपण वाफवून घेऊ. 3 ते 4 मिनिटांमध्ये शेवया चांगल्या वाफवल्या जातात, व्यवस्थित ते शिजतात सुद्धा. आता इथे बघा शेवया चांगल्या मोकळ्या अशा झालेल्या आहेत, पण हलक्याशा त्या मऊसूत मला वाटतायत. यासाठी काय करायचं? शेवया आधी चांगल्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या. आता यामध्येच तळून ठेवलेले सगळे ड्रायफ्रुट्स आपण यामध्ये घालून मिक्स करून घेऊ. आता बंद फ्लेम करूनच या शेवयांवरती छान चकाकी येण्यासाठी वरून थोडंसं अर्धा चमचा मी तूप घालतेय. आता घातलेलं हे तूप या शेवयांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि पुन्हा एकदा गॅस बंद करून छान एक वाफ काढून घेऊ. अशी वाफ काढल्याने मस्त अशा मोकळ्या सळसळीत अशा शेवया होतात आणि जे काही शेवया शिजण्याची कसर राहिलेली असते ती सुद्धा इथे पूर्ण होते आणि याच बरोबर घातलेले जे आपण तूप आहे याचा सुद्धा फ्लेवर मस्त असा या शेवयांमध्ये येतो. इथे मस्त खमंग असा रुचकर लागणारा शेवयांचा शिरा तयार झाला. हा शिरा अतिशय मस्त मोकळा मऊसूत असा तयार होतो. यामुळे तुम्ही आवर्जून एकदा तरी नक्की ट्राय करा. नैवेद्यासाठी गोडाचं काहीतरी तुम्हाला बनवायचं असेल तर हा एक परफेक्ट ऑप्शन आहे. नाश्त्यासाठीच नाही तर पाहुणे आल्यानंतर थाळीमध्ये एखादा गोडाचा पदार्थ आपल्याला हवा असतो, यासाठी सुद्धा हा एक उत्तम पर्याय.
आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त-मस्त खात राहा.